चालू झालं. माझ्या वडिलांची मी राखी का देवा, तुझी सेवा पांडुरंगा. म्हणजे भगवंताला तुकारामाने वडिलांची सेवेचा उपदेश केलेला आहे. माझ्या वडिलांची मी राखी का देवा, असाच प्रसंग आज आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज म्हणजे जे अमेरिकेत असतात, मुलगा कुठेही असो किंवा काही असो, पण आपल्या आई वडिलांना अतिशय सगळी मुलं प्रिय असतात. डेकू येथील कैलासवासी रमेश उत्तम सोनवणे, राणा डेकू खुर्द यांच्या स्मरणार्थ सावली वृद्धाश्रमामध्ये त्यांचे चिरंजीव पंकज भाऊ यांनी सावली वृद्धाश्रमामधील आजी आजोबांसाठी एक चांगल्या प्रकारचं हे तांदूळ आणलेले आहेत. त्यांनी गव्हाचं पिठाचे 3 पॅक आणलेले आहेत. म्हणजे तेल, चटणी वगैरे हे सगळं प्रकारचं मिठापासून तर पिठापर्यंत या आमच्या पंकज भाऊंनी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. त्यांच्यासोबत आलेले भूषण पंढरनाथ पाटील आणि मयूर भैयासाहेब पाटील हे डेकूचेच त्यांचे नातेवाईक भाऊबंदी आहे. या ठिकाणी पंकज भाऊंनी यासाठी आमच्या वृद्धाश्रमासाठी आणि आपल्या वडिलांच्या याच्यासाठी म्हणजे पुत्र असावा गुंडा त्याचा चिंतिनी लोकी झेंडा, तर पुत्र असावा तर असंच असावा. आपल्या वडिलांवर अतिशय चांगल्या प्रकारचं प्रेम पंकजचं होतं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी सावली वृद्धाश्रमामध्ये हे सगळं खाण्याच्या वस्तू, किराणा वगैरे त्यांनी आणून दिला. याच्यातच आपल्या वडिलांचं प्रेम किती होतं हे सिद्ध होतं. अशी ज्यावेळेस कर्तव्यदक्ष मुलं म्हणजे ज्याचे वडील पुण्यवान त्याचा पुत्र करतो दान, अशा प्रकारची ही म्हण आपण म्हणतो. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांना परमेश्वराने एक म्हणजे चांगली निसर्ग जागा त्याच्या चरणावर दिलेली आहे. त्यांच्या वडिलांना, रमेश दादांना चिरशांती लाभो, त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण हो, अशा दादांना श्रद्धांजली आपण या ठिकाणी देत आहोत. सर्वांनी आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आपल्या जागेवर 1 मिनिट करता उभं राहायचं आहे. उभे राहा पटकन, उभे राहा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. सावली वृद्धाश्रमातर्फे आप्पा खताळ. बस.